विषय असा आहे की घबाडकुंड पिक्चरची सगळी टीम आली त्याच थिएटरमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी आवरून निघालो जिमला आणि आता शाळा कॉलेज चालू झालेत त्यामुळे सकाळची गर्दी वाढली बघा रस्त्याला. मग जिम मध्ये पोहोचल्यावर बजरंग बलींचं दर्शन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. आजचा फोकस होता बॅक आणि बायसेप्सवर. मग सुरुवातीला एकदम हेवी बॅक वर्कआउट केला कारण सल्लू बाई म्हणले बॅक मजबूत ठेवा. त्यानंतर केलं एकदम हार्ड बायसेप्स वर्कआउट आणि रोपने हॅमर घेतल्यावर तर असं वाटलं की आज मसल फाटून बाहेर होती काय. नंतर 20 मिनिटं इनक्लाइन वॉकिंग करून आपला आजचा हेवी सेशन कंप्लीट केला. मग वर्कआउट संपून निघालो घरी. घरात पोहोचल्यावर पटकन आपलं आवरलं आणि निघालो शॉपकडे. शॉपवर पोहोचून शटर ओपन केलं आणि एकदम भारी फुलपाखरू येऊन बसलो होतं बघा शॉपमध्ये. मग त्याला म्हणलं निवांत बस आणि वायपर घेऊन लागलो आपल्या पावसाळी कामाला. मग ते झाल्यावर बाहेरच्या काउंटरवर आपला सेटअप लावून घेतला. त्यानंतर शॉप मधली सगळी साफसफाई केली आणि देवपूजा करून घेतली. थोड्या वेळाने निघालो बजरंग बलींची पूजा करायला कारण दर मंगळवारची आपली पूजा चुकतच नाही. मग पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि शॉप मध्ये आलो तर लाईटच गेली होती. आणि विषय असा होता की आज थिएटरमध्ये येणार होती घबाडकुंड पिक्चरची सगळी टीम. मग झाले बघा त्यांची एंट्री आणि कसा येऊ आपला महाराष्ट्राच्या मातीतला पैलवान. मग थिएटरच्या टीमने त्यांचं स्वागत केलं आणि नंतर त्यांचे भाषण आणि सत्कार चालू झाले. त्यानंतर टकला अभ्यासोबत आपण फोटो काढले कारण ह्या भावाची व्हिडिओ आपल्याला लय आवडतात. त्यानंतर आपल्या सगळ्या भावांनी ऍक्टर सोबत फोटो काढले. तिथनं आलो हाईल्स मध्ये म्हणजेच आपल्या शुभम शेटच्या दुकानात. माझ्या बहिणींनो इथं सगळ्या चप्पलवर 50% ऑफ आहे त्यामुळे लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करून ऑफर्सचा लाभ घ्या. उन्हाळी पावसाळी कार्यक्रमात घालायला कोणाला गिफ्ट करायला सगळ्या प्रकारच्या व्हरायटी त्या अवेलेबल आहेत. त्यानंतर शॉपमध्ये येऊन मस्त जेवण केलं. थोड्या वेळाने आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग काय लगेच रेडी करून दिली म्हणलं उगाच कस्टमर नाराज व्हायला नको. त्यानंतर नेहमीप्रमाणे बनवली आपली फेवरेट ब्लॅक कॉफी आणि कॉफी घेऊन आपल्या आजचा दिवस कंप्लीट केला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.